बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मराठा धनगर ओबीसी आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलं आहे। मराठा आणि धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे। फडणवीस सर्व समाजांना बेवकूफ बनवत आहेत असा आरोप त्यांनी केलाय। मराठा आरक्षणासंदर्भात जालनामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। मात्र राज्य शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टाई यशस्वी ठरली। 14 सप्टेंबरला उपोषण मागे घेताना जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी 40 दिवसांची मुदत दिली आहे। त्याला आता 1 महिना उलटून गेलाय, तर धनगर समाजही आरक्षणासाठी ठाम असून राज्यभरात त्यासाठी आंदोलनं सुरू आहेत। 25 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारने केंद्राला अहवाल पाठवावा, अन्यथा 30 ऑक्टोबर रोजी आझाद मैदानात धरणं आंदोलन करण्यात येईल असा इशारा क्रांती शौर्य सेनेनं दिलाय। तर दुसरीकडे आरक्षणात अन्य समाजाला वाटेकरी होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका ओबीसी समाजाची आहे। या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते रवींद्र टोंगे यांनी उपोषण सुरू केलं होतं। ओबीसींच्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी करणार नाही, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का देणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं। यावरून ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करत भाजपा आणि फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले। यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले। ते म्हणाले, राहुल नार्वेकर हे सर्वोच्च न्यायालयाच्या कायद्याच्या पुस्तकाला मानत नाहीत। ते स्वतःचा पर्सनल लॉ मानतात, पण त्यांच्या पर्सनल लॉवर कायदा चालत नाही। जे आम्ही सांगतोय तेच सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय। यांच्या डोक्यावर लोहाराचे हातोडे पडून देखील त्यांचे डोके ठिकाणावर येत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सांगितलंय असं राऊत म्हणाले। याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलाय तो हा लवाद पालन करत असेल। लवाद हा सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा नाही, तुम्ही त्याच्या हाताखाली काम करत आहात असं संजय राऊत म्हणाले। सर्वोच्च न्यायालयाने काल एक निकाल दिला, समलिंगी विवाहाला मान्यता नाही। तोच निर्णय या 3 समलिंगांना लागू होतो। त्यांचं सरकार हे त्याच पद्धतीचं सरकार आहे जे या महाराष्ट्राला आणि समाजाला मान्य नाही। 2 गद्दारांचे गट एकत्र आले, तिसऱ्यांनी त्याच्याशी विवाह केला आणि आता ते म्हणतील तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र नव्हता का? आम्ही मूळ पक्ष एकत्र आलो आहोत आणि सरकार स्थापन केलं। हे 3 समलिंगी एकत्र आले आहेत आणि सत्ता स्थापन केली आहे। राजकीय दृष्ट्या मी बोलतो असंही संजय राऊत म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाची महत्त्वाची बैठक आज पार पडली। लोकसभा मतदार निहाय आढावा या बैठकीत घेतला। या बैठकीला अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मात्र एका व्यक्तीला या बैठकीत पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। शरद पवार यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीला शिराळा मतदारसंघाचे आमदार मानसिंह नाईक हे देखील उपस्थित होते। मानसिंह नाईक यांनी अजित पवार गटाला समर्थन दिलं होतं। आता मानसिंह नाईक शरद पवारांच्या बैठकीसाठी आल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलंय। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर पक्षात उभी फूट पडली। शरद पवार आणि अजित पवार असे 2 गट पक्षात तयार झाले। त्यावेळी राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील अनेक बड्या नेत्यांना अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला। दरम्यान राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरून नव्याने पक्ष उभारणीला सुरुवात केली आहे। त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाची महत्त्वाची बैठक आज पार पडली। यामध्ये कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला। लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा बैठकीला त्या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, अध्यक्ष फ्रंटलचे पदाधिकारी उपस्थित होते। उद्या दिंडोरी, अहमदनगर, हिंगोली, वर्धा, अमरावती, बीड, भिवंडी आणि जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे। विदेशातील बनावट कंपन्या आणि शेअरच्या किमतीच्या मुद्द्यावरून अदानी समूहाला लक्ष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज गौतम अदानी यांच्यावर थेट चोरीचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे।
कोळशाच्या किमती फुगवून अदानी यांनी देशातील जनतेच्या खिशातून 12,000 कोटी रुपये काढले आहेत. ही सरळ चोरी आहे असा आरोप राहुल गांधी यांनी आज केलाय. याबाबत बोलताना पुढे म्हणाले, गौतम अदानी यांची कंपनी इंडोनेशियामध्ये कोळसा खरेदी करते. हा कोळसा भारतात येईपर्यंत त्याची किंमत दुप्पट होते. अशा पद्धतीनं अदानी यांनी जवळपास 12,000 कोटी रुपये कमावले आहेत. कोळशाच्या चुकीच्या किमती दाखवून आणि हा दर वाढवून भारतात विजेचे दर वाढवले जातात. देशातील नागरिकांचं वीज बिल जे सातत्यानं वाढत आहे त्याचं कारण गौतम अदानी हे आहेत. लोकांच्या खिशातील हे पैसे अदानी यांच्या खिशात जात आहेत असा दावा राहुल गांधी यांनी केलाय. काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राहुल गांधी यांनी यावेळी लंडनच्या फायनान्शियल टाइम्स या वृत्तपत्रातील लेखच पत्रकारांना दाखवला. कोळशाच्या चढ्या किमतीचं रहस्य आणि अदानी अशा शीर्षकाखाली हा लेख आहे. याचाच संदर्भ देत राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्यावर आरोप केले. तसंच केंद्र सरकारवरही निशाणा साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर एक धक्कादायक प्रकार घडलाय. त्यांच्या घरासमोर भाजप पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, गृहमंत्र्यांच्या घरासमोरच हात उचलण्यापर्यंत भाजप कार्यकर्त्यांची मजल जात असेल तर ही सत्तेची धुंदी आणि पोलिसांना आपले खाजगी कामगार असल्याप्रमाणे वागवण्याचा अत्यंत हीन आणि संतापजनक प्रकार आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय. याबाबत बोलताना ते ट्विटमध्ये म्हणाले, महाराष्ट्र पोलीस दल म्हणजे देशात नावलौकिक असलेलं पोलीस दल. याच पोलीस दलाने कोविड काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस लोकांची सेवा केली. त्याच पोलीस दलातील वर्दीवर असलेल्या उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर नागपूरमध्ये खुद्द गृहमंत्र्यांच्या घरासमोरच हात उचलण्यापर्यंत भाजप कार्यकर्त्यांची मजल जात असेल तर ही सत्तेची धुंदी आणि पोलिसांना आपले खाजगी कामगार असल्याप्रमाणे वागवण्याचा अत्यंत हीन आणि संतापजनक प्रकार आहे असं ते म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरच्या वीर सावरकर सभागृहात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी राज ठाकरे यांनी राज्यातील विचित्र राजकीय परिस्थितीवर जोरदार टीका केली आहे. अशी परिस्थिती जगात फक्त केवळ महाराष्ट्रातच झाली असेल. या राज्यात अर्धा पक्ष सत्तेत आहे तर अर्धा पक्ष विरोधात आहे. अशी विचित्र आणि घाणेरडी परिस्थिती मी कधीच पाहिली नव्हती. जगातही कुठेच असं घडलं नसेल अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, राज्यात सगळी विचित्र आणि घाणेरडी परिस्थिती झाली आहे. असं राजकारण मी पाहिलं नाही. जगाच्या पाठीवर महाराष्ट्र एकमेव राज्य असेल. 2 पक्ष, त्यातला अर्धा पक्ष सत्तेत आहे आणि अर्धा बाहेर आहे. विशेष म्हणजे त्याच नावाने सत्तेत कोण आहे? शिवसेना. विरोधात कोण आहे? शिवसेना. सत्तेत कोण आहे? राष्ट्रवादी. आणि बाहेर राष्ट्रवादी. अशी परिस्थिती जगात पाहिली आहे का? हे काय राज्य म्हणायचं की काय म्हणायचं? नुसतं आपलं चालू आहे, दिवस ढकलत आहेत असा हल्ला राज ठाकरे यांनी चढवला. दरम्यान अनेक विषय आहेत. टोलचा विषय, टोल नाक्यावर 90 कॅमेरे लावण्यात आलेत. किती गाड्या येतात, किती जातात समजतच नाही. रोजच्या किती गाड्यांची नोंदणी होते? रोज 1000 गाड्या येतात, 1000 जातात. टोलवर गाड्या तेवढ्याच. म्हटलं बघूया, आता रेकॉर्डच करून टाकायचं ठरवलंय असं राज ठाकरे म्हणाले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.